देशातल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक नीट ही परीक्षा आणि आता या परीक्षेभोवती निर्माण झालंय देश हादरवणारं पेपर फुटीचं एक वादळ. नाशिक, पुणे, लातूर, अहिल्यानगर, ठाणे अशा अनेक शहरांची नावं या प्रकरणात समोर येत असतानाच आता सर्वात धक्कादायक संशय व्यक्त केला जातोय. पेपर नाशिक मध्ये नाही तर थेट NTA ऑफिस मधूनच फुटलाय का, असा हा संशय. याविषयी तर आपण बोलणार आहोतच, पण या पेपर फुटीशी संबंधित पुण्याच्या तिघांना काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मेडिकल विद्यार्थ्यांचं नेटवर्क, एजंट्स, लाखो रुपयांचे व्यवहार आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका, हे सगळं काही एकमेकांशी कसं जुळलंय हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नीट UG म्हणजे देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाशी जोडली गेलेली परीक्षा. 3 मेला नीटची परीक्षा झाली आणि 7 मेला या परीक्षेतले प्रश्न आधीच लीक झालं असल्याचं उघड झालं. राजस्थानमध्ये नीट परीक्षेच्या गेस्ट पेपरमध्ये तब्बल 120 प्रश्न हे मूळ परीक्षेत जसच्या तसे आले होते. राजस्थानमध्ये जरी हे उघड झालं असलं तरी सुद्धा राजस्थान पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे महाराष्ट्रातले धाकेदोरे लागले. सुरुवातीला तपासाचा संशय हा नाशिक आणि पुणे कनेक्शन कडे गेला. तपास यंत्रणांनी पुणे, नाशिक, राजस्थान, हरियाणा आणि बिहार याच्यासह अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरू केली. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि महत्वाचे काही दस्तऐवज या बाबतीत जप्त सुद्धा करण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन प्रश्नपत्रिका पुरवल्याचाही आरोप समोर आलाय. या प्रकरणामध्ये सर्वात चर्चेत आलेली नावं म्हणजे शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे. 11 मेला दुपारी शुभमला नाशिकमधून अटक करण्यात आली. त्याला अटकेच्या साधारण 2 ते 3 दिवसाआधीच पोलीस त्याच्या शोधात आहे याची कुणकुण लागली होती. त्यामुळे शुभमनं ओळखू येऊ नये म्हणून दाढी वाढवलेली होती आणि डोक्याचे केस सुद्धा काढलेले होते. त्याच्या अटकेनंतर धनंजय लोखंडे हे नाव पुढे आलं. धनंजय हा पुण्यातल्या वाघोली परिसरात राहत होता आणि एजंट्सच्या माध्यमातून तो पेपर विक्रीचे एक मोठं रॅकेट सुद्धा चालवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. धनंजयचं नेटवर्क हे पुणे आणि नाशिकमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आणि याच धाग्यावरून पोलिसांनी आणखीन काही संशयितांना ताब्यात घेतलं. धनंजयला 13 मेला म्हणजे कालच पोलिसांनी अहिल्यानगर इथून अटक केली आहे. पुढे पुण्यातल्या फुरसुंगी भागातून सायबर सुरक्षा इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर बिबवेवाडीमध्ये ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या महिलेला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. नाशिकमधून शुभम खैरनारला सुद्धा अटक करण्यात आली आणि आता या प्रकरणात आणखीन एक अटक करण्यात आलेली आहे. धनंजय लोखंडेचा अत्यंत जवळचा मित्र, त्याला अटक करण्यात आलेली आहे. तो पुण्यातल्या वाघोली भागात BAMS चं शिक्षण घेत होता. तपास यंत्रणांच्या मते मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाच या रॅकेटमध्ये मोठा सहभाग असू शकतो. या धनंजयच्या मित्राची काय भूमिका होती? तो एजंट्सच्या संपर्कात होता का किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच शोधली जात आहेत. दरम्यान तपास जसजसा पुढे जातोय तसतशी आणखीन काही धक्कादायक माहिती आहे जी समोर येतेय. नीटचा पेपर नाशिक किंवा इतर केंद्रांमधून नाही तर आता थेट NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिस मधूनच फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तपास यंत्रणांनी आता या दिशेनं सुद्धा तपास सुरू केलेला आहे. जर हा संशय खरा ठरला तर देशातल्या परीक्षा व्यवस्थेवरच्या विश्वासाला सर्वात मोठा धक्का मानला जाईल. राजस्थान, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षा पेपर फुटीचं जाळं पसरलं असल्याचा संशय आहे. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांची देवाणघेवाण करून लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात सध्या उघड झालेलं आहे. या प्रकरणात आता CBI चौकशीची मागणी सुद्धा काही ठिकाणी जोर धरू लागलेली आहे. कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिकांची देवाणघेवाण, सोशल मीडियावर व्हायरल पेपर तसंच लाखो रुपयांचे व्यवहार या सगळ्या मागे एक संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी सध्या व्यक्त केलाय. देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेभोवती निर्माण झालेलं हे पेपर फुटीचं प्रकरण आता फक्त काही आरोपींपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर थेट परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करतंय. पुणे ते नाशिक आणि आता थेट NTA ऑफिस पर्यंत पोहोचलेला हा सगळा तपास. या प्रकरणात आणखीन किती धक्कादायक खुलासे होतात याकडे आता संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे.
या घटनांविषयी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कमेंट करून नोंदवा. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.